आजची गोष्ट आहे ना, ती आपल्याला थोडं थांबून विचार करायला लावेल, की जेव्हा डोळ्यासमोर काहीतरी चुकीचं, काहीतरी अन्यायकारक घडतं, तेव्हा आपण गप्प का बसतो? ही गोष्ट आहे नैतिक धैर्याची. या कथेची सुरुवातच इतक्या जबरदस्त वाक्यांनी होते की जे ऐकून आपण आतून हलतो. बघा, अन्यायावर गप्प बसणं म्हणजे चक्क त्या अन्यायाला साथ देणं. आणि याच एका विचाराभोवती ही संपूर्ण कथा फिरते. चला आपण कल्पना करूया एका मोठ्या नामांकित लॉ कॉलेजची. एक क्लासरूम आहे भरलेला आणि प्राध्यापक एक महत्त्वाचा विषय शिकवत आहेत. पण आज ते विद्यार्थ्यांना असा एक धडा शिकवणार होते जो कोणत्याही पुस्तकात सापडणार नव्हता. सगळं कसं शांतपणे सुरू आहे, लेक्चर व्यवस्थित चाललंय, आणि अचानक प्राध्यापकांची नजर वर्गातल्या एका मुलीवर थांबते. ते तिला विचारतात, तुमचं नाव काय? ती मुलगी थोडीशी गोंधळते आणि उत्तर देते, सुजाता. आणि मग पुढच्याच क्षणी जे घडतं ते सगळ्यांनाच हादरून टाकतं. प्राध्यापक तिला एकाएकी काहीही कारण न सांगता एकदम दरडावून सांगतात, वर्गातून बाहेर हो आणि पुन्हा माझ्या वर्गात पाऊल ठेवायचं नाही. बिचारी सुजाता, ती तर पूर्णपणे हादरूनच जाते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिच्या नजरेत एकच प्रश्न असतो, पण माझी चूक तरी काय आहे? ती मदतीच्या आशेने आपल्या सगळ्या क्लासमेट्सकडे बघते, पण त्या शेकडो विद्यार्थ्यांच्या वर्गात पसरते ती एक भयान शांतता. सगळ्यांना कळतंय की हे चुकीचं होतंय, पण एकही जण तिच्यासाठी बोलायचं धाडस करत नाही. आणि अखेर सुजाता एकटीच मान खाली घालून वर्गाबाहेर निघून जाते. आता बघा, सुजाता वर्गाबाहेर जाते आणि प्राध्यापक ते जणू काही घडलंच नाहीये अशा आविर्भावात परत शिकवायला सुरुवात करतात. पण आता वर्गातली शांतता बदललेली असते. ती आता एक अस्वस्थ करणारी शांतता असते. आणि मग त्या विचित्र शांततेला भेदून प्राध्यापक एक अगदी मूलभूत प्रश्न विचारतात. ते म्हणतात, मला सांगा, या जगात कायदे का बनवले जातात? मग काय, एक एक करून विद्यार्थी उत्तरं द्यायला लागतात. एक जण म्हणतो, सर, समाजात सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून. दुसरा म्हणतो, लोकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी. कोणीतरी म्हणतं, न्याय मिळवण्यासाठी. प्राध्यापक शांतपणे सगळ्यांची उत्तरं ऐकून घेतात आणि मग म्हणतात, अगदी बरोबर, तुम्ही सगळे जे म्हणालात ते खरं आहे, पण या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे न्याय. आणि मग ते थेट मुद्द्यावर येतात. ते सगळ्या विद्यार्थ्यांना एक असा प्रश्न विचारतात जो त्या सगळ्यांनी काही वेळापूर्वी अनुभवला होता. ते विचारतात, बरं, मग मी आत्ता सुजाताला वर्गाबाहेर काढलं, तो अन्याय नव्हता का? आणि या प्रश्नावर अख्खा वर्ग एका सुरात मांडो लावतो. हो, सगळ्यांनाच माहिती असतं की ते जे झालं तो निव्वळ अन्याय होता. पण हा होकार फक्त मानेपुरताच असतो. तोंडाने कुणी काही बोलत नाही. आणि मग येतो त्या कथेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न. प्राध्यापक विचारतात, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना कळलं की हा अन्याय आहे, मग तुमच्यापैकी एकानेही त्याला विरोध का केला नाही? आणि या प्रश्नावर पुन्हा एकदा वर्गात पूर्ण शांतता. मग प्राध्यापक स्वतःच त्या शांततेचं कारण सांगतात, एक असं कारण जे खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, तुम्ही आवाज उठवला नाहीत कारण तो अन्याय तुमच्यावर झाला नव्हता. तुम्हाला वाटलं आपल्याला काय करायचंय. खरं तर हा फक्त एक क्लासरूममधला प्रयोग नव्हता. हा एक आरसा होता जो आपल्याला आपला चेहरा दाखवत होता, आपल्या समाजाचं एक कटू सत्य दाखवत होतं. जरा विचार करा, जसं त्या वर्गात सुजाता एकटी पडली आणि बाकीचे गप्प बसले, तसंच खऱ्या आयुष्यात जेव्हा इतरांवर अन्याय होतो तेव्हा आपणही अनेकदा फक्त बघ्याची भूमिका घेतो आणि शांत राहतो, नाही का? आपण रोज बघतो आजूबाजूला कुठेतरी अन्याय होतोय, कुणाचं तरी शोषण होतंय, पण आपण गप्प बसतो. का? कारण आपल्याला वाटतं ही आपली समस्या नाही. जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला काही देणं घेणं नसतं. पण हीच शांतता अन्यायाला अजून खत पाणी घालते. पण ही गोष्ट फक्त अडचण सांगून थांबत नाहीये. ती आपल्याला एक मार्गही दाखवतीये, एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतीये की गप्प बसण्यापेक्षा आवाज उठवण्यात कितीतरी पटीने जास्त ताकद आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, दुसऱ्याच्या दुःखाला आपलं मानून पुढे येणं हेच खरं माणुसकीचं काम आहे. कारण आज जो आवाज आपण दुसऱ्यासाठी उठवतो तोच आवाज उद्या आपल्या संरक्षणासाठी उभा राहतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असा काही अन्याय होईल तेव्हा आपला आवाज कुठे असेल? शांत राहणाऱ्यांच्या गर्दीत की त्या अन्यायाच्या विरोधात? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.